नमस्कार, मी डॉक्टर मनीषा खैरनार. आपण जेव्हाही एखाद्या मंदिरात जातो, दर्शन घेतो, गाभाऱ्यामध्ये बसल्यावर आपल्याला एक वेगळी शांतता जाणवते आणि दर्शन घेऊन जेव्हा आपण बाहेर येतो तर आपण आपसुकच एक प्रोग्रामिंग केल्यासारखं परिक्रमा मारतो, एक प्रदक्षिणा करतो. मग त्या व्हॅरिड असतात, कधी 3, 7, 11, 108पर्यंत आपापल्या श्रद्धेनुसार आणि आपल्या इच्छेनुसार आपण ह्या प्रदक्षिणा मारत असतो. पण ह्या प्रदक्षिणा काय इंडिकेट करतात माहिती आहे? की आपण आपल्या केंद्रस्थानी देवाला ठेवलं आहे, म्हणजेच एक स्पिरिच्युअल हेल्थ आपली ह्याच्यामध्ये दिसते. नंबर 2 आहे की आपण जेव्हा प्रदक्षिणा मारत असतो तर एखाद्या मंत्राचं चॅन्टिंग करत असतो, की जे इंडिकेट करतं की त्यामुळे आपलं मन हे शांत होतं आहे, थोडी निगेटिव्हिटी कमी होती आहे, स्ट्रेस कमी होतो आहे, हे आपल्याला लक्षात येतं. आणि प्रदक्षिणा मारताना आपण एक थोडंसं क्लॉकवाईज म्हणजे एक टिल्टेड वेमध्ये जात असतो, तर हे आपल्या पायांच्या स्नायूंनाही मजबूत करत असतं, सांध्यांनाही मजबूत करत असतं आणि आपलं कार्डियक हेल्थ म्हणजे आपलं हार्ट हे स्ट्रॉंगर बनत असतं. तर आपल्या फिजिकल, मेंटल आणि स्पिरिच्युअल हेल्थ ह्या सगळ्या गोष्टींची काळजी ही प्रदक्षिणेतनं होत असते. तर आपण म्हणतो की चला, काही लोक सोमवारी मंदिरात जातात, काही शनिवारी जातात, काही गुरुवारी जातात, पण बरीचशी लोकांची ही सवय असते की ते अगदी रोज न चुकता मंदिरात जातात आणि प्रदक्षिणा करतात. तर जर तुम्हाला ही सवय असेल तर तुम्ही नकळत तुमचं हार्ट हेल्थ, फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ आणि स्पिरिच्युअल हेल्थ पण इम्प्रूव्ह करत असता. तर आपल्याला फिजिकल हेल्थचे जे बेनिफिट्स असतात की आपलं वजन कमी होणं, जे की खूप सर्वांचं लोकप्रिय गोल असतं, त्याचसोबत आपल्याला आपलं लंग कॅपॅसिटी इम्प्रूव्ह होणं, स्टॅमिना वाढवणं, इम्युनिटी वाढवणं, त्याचसोबत बोन आणि मसल हेल्थ इम्प्रूव्ह होणं, हे सगळे बेनिफिट्स आपल्याला प्रदक्षिणेने भेटतात. तर सोबतच आपल्याला स्पिरिच्युअल आणि मेंटल पण बेनिफिट्स भेटत असतात. तर त्यामुळे कधीही मंदिरात गेलं तर प्रदक्षिणा मारणं हे आपला एक व्यायाम प्रकार पण आहे आणि एक आपलं रिच्युअल पण आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.